in this given article, reduction of electric field due to polarization of a dielectric. काय म्हणलं हेडिंगमध्ये? रिडक्शन कमी करायचं आहे ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कमी करायचं आहे. कोणामुळं? ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. पोलॅरिटी, डायलेक्ट्रिकची पोलॅरिटीच्या साह्यानं इलेक्ट्रिक फील्ड रिड्यूस करायचं आहे. याचं हेडिंग तुमच्या लक्षात यायला हवं. आता इथे 2 शीट घेतलेले आहेत. कोणते 2 शीट घेतलेले आहेत? इथे एक शीट घेतलेली आहे, ही एक शीट घेतलेली आहे. पहिली शीट आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरी शीट काय? निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ते आपण एका फायनाईट डिस्टन्सवर, स्मॉल डिस्टन्सवर ठेवलेलं आहे. मग काय होतं हो? तर पॉझिटिव्ह चार्ज कडून इलेक्ट्रिक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्जकडे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पसरते किंवा जाते. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इथे तयार होते. ही फील्ड रिड्यूस करायची आहे आपल्याला, कमी करायची आहे. कसं कमी करायचं आहे? ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. मग डायलेक्ट्रिकच्या पोलरायझेशन मधून करायचं आहे. आता आपण बघितलेलं आहे डायलेक्ट्रिक सबस्टन्स, त्याला पोलॅरिटी असते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तसा एक सबस्टन्स इथे केप्ट करायचा आहे आतमध्ये, दोघांच्या मध्ये. पहा, लक्षात येते का? हे 2 शीट घेतल्यात. एक पॉझिटिव्ह चार्ज सप्लाय केलाय आपण त्याच्यावर आणि एक तोच त्याच आकाराचा सेम दुसरा निगेटिव्ह चार्ज सप्लाय केलाय आणि ते एकमेकांना पॅरलल ठेवलेलं आहे. मग असं ठेवलं तर इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड सप्लाय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होतो, हे आपल्याला माहित आहे. आणि ते कॉन्स्टंट आहेत दोन्ही सेट, म्हणजेच युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ॲक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आलं लक्षात? मग आता पुढे काय करायचं यांच्यामध्ये? तर या दोघाच्या मध्ये आपल्याला डायलेक्ट्रिक सबस्टन्स व्हायचा आहे, तो जो की अशा टाईपचा आहे. हे डायलेक्ट्रिक सबस्टन्स असं पोलरिटी असलेला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलेला आपण इथे ठेवलेला आहे. व्हॉट हॅपन? आता इथे काय होईल बरं? आता या डायलेक्ट्रिक या मटेरियलमधून ही पूर्वीची जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ही ती तशीच जाणार आहे अशी. म्हणजे ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इथे अप्लाय होणार आहे. मग त्यावेळेस काय होईल? तर त्यावेळेस या डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये काय होतं पहा. ही निगेटिव्ह प्लेट आहे, ही निगेटिव्ह शीट आहे, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच डायलेक्ट्रिक मधले हे तर कॉन्स्टंट आहेत, हे पॉझिटिव्ह आहे, कॉन्स्टंट आहे. आपण हे ठेवलेले हे कॉन्स्टंट आहेत आणि हे निगेटिव्ह हे कॉन्स्टंट आहे, हा निगेटिव्ह. मग त्याच्यामध्ये आपण डायलेक्ट्रिक पुट केल्यानंतर काय होतं? तर त्याचे जे चार्जेस आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतात आणि यातले निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजेच आपल्याला इथे इंड्युस्ड चार्जेस भेटतात, पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. म्हणजे सर्वच्या सर्व हे पॉझिटिव्ह इथे आलेले आहेत आणि हे इथे निगेटिव्ह आलेले आहेत. म्हणजेच आपल्याला काय मिळतं याचा रिझल्ट? तर डायपोल मोमेंट देर इज अपेरंट सीट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन राईट साइड. म्हणजे डायपोल मोमेंटमध्ये राईट साइडला इथे पॉझिटिव्ह चार्ज जमा झालेले आहेत आणि निगेटिव्ह चार्ज ॲट लेफ्ट साइड. कुठे? लेफ्ट साइडला. हे निगेटिव्ह चार्ज लेफ्ट साइडला जमा झालेले आहेत. का? तर यांचं अट्रॅक्शन होईल नाही का, यामुळं असं घडतं.
मग पुढे काय म्हणलंय, देन दीज टू सीट, आता कोणते सीट आपण पूर्वी ठेवलेल्या, ही एक सीट आहे, ही एक, दीज टू सीट ऑफ इंड्युस्ड सरफेस चार्जेस प्रोड्यूस एन इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट. बघा, आपला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इथे आहे, ई आहे, आणि तो या पॉझिटिव्ह शीट कडून, कुठल्या या पॉझिटिव्ह शीट कडून निगेटिव्ह कडे जातोय, हे आपल्याला मान्य आहे, म्हणजे तो इथे आहे. मात्र इन दिस केस या डायलेक्ट्रिक मध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो, ई नॉट. तो ई नॉट तो कसा तयार होतो हा ई नॉट, these two sheet of induced surface charges produces an electric field E naught. या पॉझिटिव्ह शीटमुळं या डायलेक्ट्रिक सरफेसवर इथे निगेटिव्ह तयार झाले याच्यामुळं, आणि या निगेटिव्हमुळं या सरफेसला पॉझिटिव्ह तयार झाले. बरोबर आहे. बघा, मग आता आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे वाहतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे आपण सुरुवातीपासून बघतो. इथे वर पहिल्या डायग्राम मध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या डायग्राम मध्ये हे आपण इथे पाहतोय, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे इलेक्ट्रिक फील्ड वाहत आहे. दुसऱ्या डायग्राम मध्येही इथे दिसतोय तुम्हाला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि तिसऱ्याही डायग्राम मध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असलेलं दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे, लक्षात येत आहे. मग आता मला सांगा, इथे या डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये ही कोण आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, म्हणजे या इनसाइड द डायलेक्ट्रिक मीडियम इलेक्ट्रिक फील्ड आर प्रोड्यूस, आणि त्याची डायरेक्शन कशी राहील, या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह राहील. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, एक्सटर्नली हा राहील पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि इंटरनली इन डायलेक्ट्रिक मीडियम या डायरेक्शनचा राहील. बघा, लक्षात येते का, इंटरनली हे डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. हा ई नॉट या डायरेक्शनने जातोय आतमध्ये, आणि एक्सटर्नली या सीटचा हा एक्सटर्नली हा जातोय. म्हणजे आता इथे डिस्टिंग्विश बिटवीन काढता येईल, या दोघांमध्ये अपोजिट डायरेक्शन आहे. इथे या दोघांमध्ये काय अपोजिट डायरेक्शन आहे. एक्सटर्नल फील्ड उजवीकडे जाते, तर इंटरनल डायलेक्ट्रिक मध्ये जे फॉर्म होते इलेक्ट्रिक फील्ड ती डावीकडे जाते. म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहेत, म्हणजेच काय होणार आहे, इथे मायनस होणार आहे. मग आता कोण मोठा असेल, कदाचित हा मोठा असणार आहे यापेक्षा, म्हणून ई मायनस ई नॉट होईल, आणि त्याचा आपल्याला रिझल्टंट तिसराच इलेक्ट्रिक फील्ड मिळेल, आणि तो कदाचित ई डॅश असेल. तो आपण पुढच्या पेजवर बघूया, नेक्स्ट पेजवर बघूया. 1 मिनिट, पुढच्या पेजवर आपण बघतोय. हा, या पेजवर पहा काय दाखवले पहा. आपल्याला माहिती आहे, इथे मी सांगितलं तुम्हाला की ई इज वेक्टर ई एक्सटर्नल असलेले हे ग्रेटर आहे दॅन दॅट ऑफ, कुणापेक्षा ग्रेटर आहे, ई नॉट पेक्षा. ई नॉट कुठे तयार झालेला आहे, त्या डायलेक्ट्रिक मीडियमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तयार झालेला आहे, आणि त्याची डायरेक्शन कशी आहे, डावीकडे आहे. आणि ई हा कोण आहे, त्या शीटचे आहेत, हे इथे दाखवले पहा, त्या शीटचे आहेत. मग आता ई नॉट या ठिकाणचा डायरेक्शन असा आहे, आणि ह्याची डायरेक्शन अशी आहे. तर या दोघांमध्ये मायनस केलं तर मग आपल्याला रिमेनिंग मिळणारा जो
मॅग्निट्यूड असेल इलेक्ट्रिक फील्ड तो ई डॅश असेल. ई डॅश इक्वल टू ई मायनस ई नॉट, म्हणजे डिफरन्स घेतलेला आहे. म्हणजे ई डॅश इज द नेट रिमेनिंग इलेक्ट्रिक फील्ड. जो इलेक्ट्रिक फील्ड शेवटी राहणार आहे तो, अशा टाईपचा आपण हा एक कन्सेप्ट पाहिला. नेक्स्ट आर्टिकल, पुढचा आर्टिकल काय सांगतोय? दिस आर्टिकल नंबर 8.9 ऑन पेज नंबर 203. कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स, कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर इन सिरीज अँड पॅरलल. मोठा आर्टिकल आहे. मग आज थोडासा कन्सेप्ट बघूया. कॅपॅसिटर हा कन्सेप्ट बघायचा आपल्याला. आत्ताच आपण एक कन्सेप्ट बघितलं, 2 शीट घेतले होते आणि पहिल्या शीटवर आपण पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय केलं होतं आणि दुसऱ्या शीटवर निगेटिव्ह चार्ज अप्लाय केलं होतं. तसेच इथे हिअर वी टेक 2 सेट, म्हणजेच याला प्लेट असंही म्हणतो. तर तो हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज अप्लाय केलेला आहे आणि दुसऱ्या शीटवर निगेटिव्ह, आणि या दोघांमधला डिस्टन्स स्मॉल डिस्टन्स आहे. हे पहिली प्लेट आहे, ही दुसरी प्लेट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट इथे असतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शनने. आत्ताच आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टेड पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. वी नो, बरोबर आहे. मग आता इथे आपण हे 2 कंडक्टर घेतलेले आहेत किंवा प्लेट घेतलेले आहेत किंवा शीट घेतलेले आहेत, वरच्याच कन्सेप्ट सारखं. हिअर लेट V1 is the potential of the plate number 1. पहिल्या प्लेटचा पोटेन्शियल V1 कन्सिडर करा. देन सिमिलरली V2 is the potential of the सेकंड प्लेट, अशा टाईपचं, किंवा कंडक्टर म्हणा. काय म्हणलं इथे? इन अबो फिगर शोज 2 पॅरलल कंडक्टर. त्या रेषा दिसत आहेत 1, 2. ते कंडक्टर आहेत किंवा प्लेट आहेत किंवा शीट आहेत, पाठीमागच्या आर्टिकल सारखंच. हिअर 1 and 2 which is having, one having positive charge and 2 having negative charge with its potential is V1 and V2 respectively. But here आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथून इकडे जाते, म्हणजे याचा पोटेन्शियल जास्त आहे पॉझिटिव्हचा, म्हणून V1 इज ग्रेटर दॅन V2. मग आता या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळतो. बी द पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर केला आपण त्या 2 प्लेट मधला, त्या 2 कंडक्टर मधला पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर व्ही. मग त्या व्हीचं एक्सप्रेशन आपण नेक्स्ट पेजवर पाहूया. हिअर कन्सिडर व्ही. व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स आहे पी डी, आणि डिस्टिंग्विश बिटवीन V1 मायनस V2. V1 इज द potential of first plate किंवा फर्स्ट कंडक्टर and V2 is the second conductor. आणि V1 हा मोठा आहे, पॉझिटिव्हचा आहे, म्हणून V1 मायनस V2 इथे घेतलेला आहे. मग आता ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स आलेला आहे किंवा पोटेन्शियल आलेला आहे त्यावेळेस वर्क असतोच. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज वर्क डन to carry the unit positive charge किंवा टेस्ट चार्ज from conductor 2 to conductor 1 against the field. म्हणजे या ठिकाणी चार्ज कॅरी होतो
आणि तो टेस्ट चार्ज हा कुठून होतोय, कंडक्टर 2 टू कंडक्टर 1. आता पाठीमागं आपण आर्टिकल घेतले होते, टेस्ट चार्ज हा पॉझिटिव्ह असतो, स्मॉल चार्ज असतो आणि त्याला आपण मूव्ह करत होतो टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज ॲट ओरिजिन. पाठीमागच्या आर्टिकलमध्ये ह्या 2-4 दिवसच्या खाली बघितलेलं आहे. पण मग तिथे वर्क डन घडत होतं, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहेत, एक मोठा चार्ज आहे, एक टेस्ट चार्ज आहे, त्यांच्यात रिपल्शन होतं, पण आपण त्याला डिस्प्लेस करत होतो टुवर्ड्स पॉझिटिव्ह. आणि टुवर्ड्स पॉझिटिव्ह जर होत असेल म्हणजे तिथे सेकंड कंडक्टर टू फर्स्ट कंडक्टरकडे जर होत असेल तर इथेही वर्क डन घडतो. अँड दिस वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज मॅग्निट्यूड. तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, ओनली मॅग्निट्यूड. दॅट इज इट कॅन बी राईट ॲज ऑर मध्ये V is directly proportional to Q, किंवा टेक सम कॉन्स्टंट V is equal to CQ, where C is the कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर. त्या दोघांमधली कॅपॅसिटी काय तो दाखवतो. म्हणजेच इन केस C इक्वल टू V बाय Q हा आपल्याला एक्सप्रेशन मिळतो. आणि धिस रेशो इज द कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट असतो. म्हणजे त्या प्लेटची कॅपॅसिटी ही कॉन्स्टंट असते, सीने दाखवता येते. म्हणून व्हेर सी इज द कॉल्ड कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, त्या कंडक्टरची कॅपॅसिटी. मग त्या कंडक्टरची कॅपॅसिटी कशावर अवलंबून आहे, तर 2-3 पॉईंट आहेत. त्या कंडक्टरची, त्या प्लेटची साईज म्हणजे एरिया, शेप, ते कोणत्या शेपचे आहेत, व्हर्टिकल आहेत म्हणजे लिनियरली आहेत का गोलाकार आहेत, कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. कारण काही कॅपॅसिटरचे 3 प्रकार आहेत. इन केस पॅरलल प्लेट, सिलेंड्रिकल आणि स्पेरिकल. त्या साईज म्हणजे आणि शेपवर डिपेंड आहेत. अँड ऑल्सो सेपरेशन डिस्टन्स ऑफ द 2 कंडक्टर, आणि त्या दोघांमध्ये किती अंतर आहे याच्यावरही अवलंबून आहे. आणि तिसरं डायलेक्ट्रिक सबस्टन्सवरही डिपेंड्स आहे. त्या दोघांमध्ये कोणता सबस्टन्स आहे, का फ्री स्पेस आहे, यावरही अवलंबून आहे. आणि अशा कॅपॅसिटरचं SI युनिट फॅरेड आहे, Fने दाखवतात. आणि त्याचे डायमेन्शन m⁻⁻1, l⁻², t⁻4 अँड a⁻2 अशा टाईपचं आपल्याला डायमेन्शन हे दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, प्रत्येक फिजिकल क्वांटिटी नवीन आली की त्याचं SI युनिट आणि डायमेन्शन काढत चला. 12वीच्या परीक्षेत निश्चित एक क्वेश्चन असतो, SI युनिट आणि डायमेन्शन विचारलेला असतो अर्धा मार्कासाठी. हे आपण 11वीमध्ये डायमेन्शन, SI युनिट पहिल्याच चॅप्टर मेजरमेंटमध्ये शिकलेलं आहे. नेक्स्ट थिंग, हिअर ऑल्सो गिवन सम कॅल्क्युलेशन, सम व्हॅल्यूज. 1 फॅरेड मीन्स 1 कुलम पर वोल्ट, म्हणजे 1 कुलम डिवाइड बाय 1 वोल्ट, असं त्याची डेफिनेशन आहे. आता काही वेळा असंही लिहितात मायक्रो फॅरेड. मायक्रोची किंमत 10⁻⁻6 फॅरेड आहे, किंवा स्मॉल n F नॅनो फॅरेड. नॅनोची किंमत 10⁻⁹. त्यानंतर पिको फॅरेड, P स्मॉल p, पिकोची किंमत 10⁻12 फॅरेड, असंही आपण हे म्हणत असतो. म्हणजे असे एकदम छोट्या किमतीचेही असतात. मायक्रो, नॅनो, पिको, फेक्टो
असे वेगवेगळे असे छोटे छोटे युनिट आहेत. एवढे स्मॉल कॅपॅसिटी ही असलेले कॅपॅसिटर असतात. अशा टाईपचं आपण कॅपॅसिटरची संकल्पना